मी आईला कळवते आधी. आईला कळव आणि आदित्यलाही कळव. आधी कशी कावरी बोरी झाली तू बघा, आणि आता कशा उड्या मारायला लागली. आई अगं उचल ना फोन लवकर. हो हो उचले. हो मला इतका आनंद झाला ना. अगं मेघना काय बडबडतीयस? अगं नाही, नाना माईंशी बोलत होते. बरं ऐक ना, मी काल म्हंटल होतं ना तुला, तुम्हाला फोन आला होता तो बाबांचाच होता. अगं पण कशावरून? अगं आई वर्णन जुळलं ना बाबांचं सगळं. मी त्याच नंबरवर पुन्हा फोन केला ना तेव्हा कळलं. ते पाचगणीच्या मोबाईल सेंटरचा फोन नंबर आहे तो. देव पाहू ग बाई, सुखरूप आहेत ना? मग झालं तर. मला नाही केला फोन, पण तुला केलाय हेही खूप झालं ग. हो, आणि नाना म्हणतात त्यांनी स्वतःहून फोन केला म्हणजे ते नक्की पुन्हा फोन करतील. हो करतील सुद्धा. हॅलो. माई अगं मेघना आहे का ग तिथे? तिचा फोन लागत नाहीये. हो हो आहे 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 देते देते देते. आई एक फोन आलाय, मला वाटतं बाबांचाच आहे. मी बघते आणि तुला परत फोन करते. हा हो हो. बाय 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 बाय. हॅलो बाबा. अगं मेघना आदित्य तू? काय ग? अरे नाही, काल तो फोन ट्राय करत होता ना, तो लागला जस्ट. ते पाचगणीच्या मोबाईल सेंटरचा नंबर आहे तो, आणि बाबांनीच केला होता तो फोन. त्यांचं सगळं वर्णन जुळलं. ग्रेट 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 यार. मग त्या दुकानदाराला ओरडली की नाही? नाही इतक्या उशिरा दुकान उघडतो म्हणून. आदित्य टेन्शन गेलं ना तुझं? हो, पण त्यांच्याशी डायरेक्ट नाही ना रे झालं बोलणं. नाही, आईशी बोलत होते मी आणि त्यात तुझा फोन आला. मला वाटलं बाबांचाच आहे, पण पण नाना म्हणतात की त्यांनी स्वतःहून फोन केला म्हणजे ते परत नक्की करतील फोन. अरे ऑफकोर्स करतील. ए बरं ऐक ना आदित्य, मी तुला परत फोन करू? मी आईशी बोलत होते आणि त्यातच तुझा फोन आला. मी तिला म्हंटल की बाबांचा फोन असेल म्हणून. ती बिचारी वाट बघत असेल आता. हा हो हो कळव 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 त्यांना. जा जा पटकन, फोन वाचतोय बघ तुझा. अरे हो वाचतोय. मी ठेवू? ठेव ठेव आता. हा हा बाय बाय बाय. अगं हा आई. काय म्हणाले ग ते? अगं नाही, त्यांचा नव्हता. पण आई तू अजिबात काळजी करू नकोस. येईल त्यांचा फोन, नक्कीच येईल. आणि तेही परत येतील लवकरच. बघूया, पण त्यांचा फोन आला तर कळव हा मला. हो आई. आई प्लीज चेअर अप. हो ठेवू? आणि आई हे बघ, ते सुखरूप आहेत आणि त्यांना आपल्याशी संपर्क साधायचा आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. ओके? हो ठेवते हा मेघना. काळजी घे. एवढी गडबड झाली तुझी, एवढी बोललीस तू की अर्धा किलो वजन कमी झालं असणार तुझं. अहो नाना प्रत्यक्ष फोन आल्यावर हिचं काय होणार आहे कोणास ठाऊक. माहेर ते माहेर असतं हो. मग ते कसेही कसे ना, पण ते माहेर असतं. तुम्हाला काय करणार म्हणा त्यातलं? अरे मोदक करायचेत मला. बडबडत काय बसली इथे? माई, कितीही नाही म्हटलं ना तरी गलबलून येतच ना गणपती विसर्जनाला. तीच तर गंमत आहे या सणाची. अरे केवढं मोठं तत्वज्ञान भरलेलं आहे या गणेश स्थापनेमध्ये आणि त्याच्या विसर्जनामध्ये. खरं तर आपल्याला गणपती बाप्पा आठवण करून देत असतो, पण आपली दृष्टी सजावट, आरत्या, प्रसाद यातच गुंगून राहते. तो काय सांगतोय ते आपल्याला कळतच नाही ना. असं काय सांगतो हो जे आपल्याला सुद्धा कळत नाही? मला एक सांग, आपण गणपती बाप्पाची स्थापना कशी करतो? प्राणप्रतिष्ठा करून. करेक्ट. म्हणजे त्या निर्जीव पार्थिवामध्ये मंत्र उच्चारून प्राण भरले जावेत असं आवाहन करतो, आणि असं मानतो की त्या निर्जीव पार्थिवामध्ये चैतन्य आलेलं आहे, जीव आलेला आहे, आणि मग त्याची पूजा करतो. अगदी यथा सांग, स्नान, संध्या, अत्तर, गुलाब, भोजन, तांबूल सगळं सगळं करतो. आणि हा सगळा कौतुक सोहळा संपला की पुन्हा मंत्रपूर्वक त्या मूर्तीतले प्राण काढून घेऊन
त्याला पुन्हा पार्थिव करून त्याचं विसर्जन करतो. हो मग माणसाच्या आयुष्याचंही असंच आहे ना. या जड देहामध्ये एका क्षणी प्राण फुंकला जातो आणि आयुष्याच्या कौतुक सोहळ्याला सुरुवात होते. पण त्याच्याही विसर्जनाचा एक दिवस येणार आहे हे आपल्याला गणपती बाप्पा त्याच्या विसर्जनातून दाखवून देतो. तेव्हा हे जे एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्यात आनंदाने जगा, नीतीने जगा, छोट्या छोट्या अहंकारापासून लांब व्हा, क्षमाशील व्हा. कारण कारण पुढे एक दिवस विसर्जनाचा येणार आहे. हा, नाना खरंच हा, तुम्ही ना मला गणपतीकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला. पटलं, अगदी पटलं मला सुद्धा. आपलं जीवनचक्र सुद्धा अखंड असंच तर चालू असतं. आणि म्हणून तर आपण गणपती बाप्पाला म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या. वा मनोहर पंत, छान. आजचं अनपेक्षित कीर्तन एकदम मस्त रंगलं हा. मग काय, काही बुवांना लाडू, पेढे, दक्षिणा काही हवंय का आपले घोडभर चहा चालणार आहे? अहो मी काय म्हणते, हा. माधवीताईंना फोन करून बोलावून घेऊ का इथे? नाही, आजच्या दिवशी सुद्धा त्या तिथे एकट्याच बरं नाही हो वाटत. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कर कर फोन, येतील त्या. हो माई करा. माधवीताई, हा माई बोला. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. नाही, मी फोन अशासाठी केला होता की अहो तुम्ही तिथे एकट्याच काय करताय? आज बाप्पाचं विसर्जन आहे, या की इकडे आमच्याकडे. नाही, आणि अहो जर सुरेशरावांचा फोन आला मेघनाला तर तुम्हालाही बोलता येईल ना त्यांच्याशी. पण माई, हे बघा, मी आज तुमचं काही एक ऐकणार नाहीये. अहो, आणि संकोच कसलं बाळगताय तुम्ही आपल्या घरी यायला? तुम्ही इथे यायचंय, कळलं ना? हॅलो, येताय ना मग? बरं येते. घरचं आवरते आणि मग येते. वाट बघते मी. आणि आधी मेघनाला सांगते, भयंकर आनंद होईल तिला तुम्ही येणार म्हटल्यावर. या नक्की. हो ठेवू फोन? हो. अच्छा, येत आहेत ना? हो हो, येतात तर. बरं झाला माई तुम्ही फोन केलात ते. नाही म्हणजे मलाही कसं तरीच वाटत होतं, बिचाऱ्या एकट्याच बसल्या असता ना घरी. काळजी करायची नाही. गणपती बाप्पा आहे ना, तो सगळ्यांचे चेहरे आनंदी करतो. गणपती बाप्पा अशीच कृपादृष्टी मेघनावरही ठेव रे बाबा. आणि तिचे बाबा लवकरात लवकर स्वगृही परतू देत. येऊ का? अरे अरे ये, ये ये, ये शेखर, ये ये, बस बस बस. अरे शेखर बस हा, मी पाणी आणते. ये. अरे राहू दे, बस बस. आणि एकटाच आलास? अय्यर कुठे? काय रे आदित्य? तो नाहीये नेमका यावेळी. आणि माझ्यामुळेच नाहीये. म्हणजे अहो, हैदराबादला जायचं होतं एका मीटिंगसाठी. हा. तर तो म्हणाला की तुझ्याकडे गणपती असतात तर तुझ्याऐवजी मी जातो. पण आल्यानंतर 21 मोदक खाऊ घाल मला. हा अय्यर म्हणजे ना खरंच. पण माई, मला ती वाटली डाळ आणि मोदक मिळणार आहेत ना? हो तर. अरे शेखर, मला माहितीये विसर्जनाची जी शिदोरी असते ती तुला खूप आवडते. बाटली डाळ आणि दही पोहे आधीच काढून ठेवणार आहे तुझ्यासाठी. पण आधी दर्शन घेणारच की नाही बाप्पाचं? का आधी पोटोबा आणि मग विठोबा? फुलं आहेत बरं का ती काय ठेवलेली. हा, माई, विसर्जनाची तयारी झाली की काही आणायचंय? उत्तर पूजेची सगळी तयारी झालेली आहे, काही काळजी नसावी. मेघना, शेखरला प्रसाद दे ग. हाय, ये बस बस. हा, दे. कसा आहेस? मस्त. आदित्य, फायनली आज तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं बाबा. म्हणजे काय? अहो नाना, जेव्हा जेव्हा मी ऑफिसमध्ये आदित्यला सरप्राईज द्यायला म्हणून जायचे ना, तेव्हा नसायचाच हा ऑफिसमध्ये. कायम आमची चुकामुकच.
आणि साक्षीला शेखर. आणि सरप्राईज असल्यामुळे या आदित्यला फोनही करू द्यायच्या नाहीत मला. शेखर घे. घे रे घे. आवडतो ना लाडू. माई अमितचा फोन आला होता. तो निघालाय ऑफिस मधून. बर. पोचेलच इतक्यात. तो आला की मग आरती करूया ना. हो चालेल. बरं माई, मी निघतो. मला अजून 2 ठिकाणी जायचंय. येत जा असा मधून मधून. हा आता काय एकदम पुढच्या गणपतीला? हो ना, किंवा यांच्या गणपतीला. आणखी 2 ठिकाणी जायचं. अगदी आपल्या मनातलं बोलला ना. काय जाई की मोगरा? हा? सतीश, ऐक ना. बोल. नाही म्हणजे तू योगासनं करतोस, नाना माई मेघना वॉकला जातात. तर मलाही असं वाटायला लागलंय की मी सुद्धा वॉकला जायला पाहिजे. हो ना. हा. चालू पड बघू. वाईट होता हा सतीश. काय जोक्स मारण्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे आहे ना. मग तू नाही हा जोक मारायचे काय? अगं मी सुद्धा सिरियसलीच सांगतोय. ताबडतोब सुरुवात कर. आज आत्ता ताबडतोब. अर्चना जी, आपका समय शुरू होता है अब. अरे पण मी कशी जाणार? अरे कशी चालणार म्हणजे काय? आधी डावा पाय, मग उजवा पाय, मग पुन्हा डावा पाय, उजवा पाय. सतीश, उशी फेकून मारू? ए अर्चो, तुला हवी तशी चाल. काय रे सतीश, म्हणजे माझ्याकडे ट्रॅक सूट, शूज हे सगळं कुठे आहे? अच्छा. म्हणजे त्याची लहर आली आहे म्हणून चालायचंय का? म्हणजे ए सतीश, घेऊया का आपण? म्हणजे माझ्यासाठी शूज आणि ट्रॅक सूट. म्हणजे मी छान दिसेन ना त्याच्यात. तशी मी स्लिम ट्रिम आहे. मग अर्चू, मला असं वाटतं खरं तर तुला चालायची अजिबात गरजच नाहीये, नाही का? शाणा आहेस रे तू तर. वॉकला जायचं की नाही ते मी ठरवणार. पण ट्रॅकसूट आणि शूज मात्र हवेतच, होय ना? हो. ए चल ना घेऊया ना आपण. प्लीज. आता चल आता. हो चल. मी काय म्हणते, आपण मुलांना पण घेऊन जाऊया का? नको अर्चू, आज नको, उद्या जाऊया. काय आहे, विसर्जनाच्या दिवशी खूप गर्दी असते. मग ती चुकामुक, ते टेन्शन, धक्काबुक्की. गेल्या वर्षीचं लक्षात आहे ना? हो रे, म्हणजे तू आणि आदित्य मागे होतात म्हणून ठीक. हे तर माझ्या अंगावर तर काटाच आला होता रे. खरंय अर्जू, केवढासा मुलगा होता नाही तो? 7-8 वर्षांचा असेल. मिरवणुकीच्या नादात आई बाबांचा हात कधी सुटला त्याचं त्यालाही कळलं नसेल. अर्जू, म्हणून म्हणतोय आज नको. हो रे, पण सतीश, आई वडील सुद्धा किती निष्काळजीपणे वागतात रे. नाही अर्जू, नेहमीच असं होत नाही. कधी कधी त्या माहोलमध्ये किंवा कुठल्या तरी नादात असतो आपण. गणपती बघण्याच्या नादात असतो, काहीतरी होतं. पण तो आज नको, एवढं मात्र नक्की. हो रे, म्हणजे जेव्हा आई वडिलांची आणि मुलांची अशी ताटातूट होत असेल तेव्हा काय होत असेल रे त्या आई वडिलांचं आणि मुळात म्हणजे त्या पोरांचं. बापरे, कल्पना सुद्धा करू शकत नाही. अर्जू, माझा एक मित्र आहे अभय नातू म्हणून. तो काय म्हणतो माहितीये? काय? गणपती बाप्पानी त्याला आज्ञा केली आहे, रांग लावून आणि गर्दी करून माझं दर्शन घ्यायचं नाही. आता गणपती बाप्पानीच आज्ञा केली म्हटल्यावर ती मोडायची कशी? सतीश, सॉलिड आहे तुझा हा मित्र अभय नातू. अरे मित्र कोणाचा आहे? सतीश. अर्चू, सतीश, चला हो, रे, आलो. आरतीला. सतीश चल. बरं, तुझ्या अभय नातूला एवढी गर्दी चालेल ना? तू पण ना अर्चू. पण तुझा हा मित्र आहे ना, म्हणजे त्याचं हे सगळं गणपती बाप्पा आज्ञा प्रकरण मला सॉलिड आवडलंय. त्याला एकदा आपल्या घरी घेऊन ये ना, म्हणजे त्याची आणि नानांची भेट घालून देता येईल. सॉलिड दोघं धमाल करतील. हो का? बोलवतोच एकदा त्याला घरी. ठीक आहे, बरं चल, मी होते पुढे, तू ये लवकर. हा, आलोच. उशीर करू नको.
गणपती बाप्पा मोरया. संजीवनी, हो झाली का ग शिदोरीची तयारी? हो झाली. वाटली डाळ तयार आहे. दही पोहे करतेय आणि खिराची काकडी घालते बरं का त्याच्यात. दरवर्षी करते ना रे मी शिदोरी, तरी आपले पंतोची माझी उजळणी घेत असतात. हसतोयस काय वर तू? अय्या, आलात तुम्ही? आय मीन म्हणजे कधी आलात असं विचारायचं होतं मला. आत्ताच आले. आलात का तुम्ही याच्यासाठी विचारलं की सगळेच जण तुम्हाला सांगत होते ना की या या या, पण तुम्हीच येत नव्हता म्हणून. पण खरं सांगू काकू, बरं झालं तुम्ही आलात. हो, इथे आल्यावर कळलं मला, तुम्ही जे म्हणत होतात ना सगळे ते बरोबरच होतं. 4 माणसात आल्यावर मला खूप बरं वाटलं. हो ना? मग मी सांगते, आज ना तुम्ही घरी जाऊच नका, इथेच थांबा. अर्चना देवी, उत्तर पूजा करायची ना? म्हणजे नाना, मला काय विचारताय? नाही, तू या घरातली सगळ्यात जास्त जबाबदार व्यक्ती आहेस ना म्हणून. नाना काय हो? अगं बाई मेघना, फोन वाजतोय. घे घे पटकन घे, कदाचित बाबांचा असेल. बघ बघ बघ. हॅलो बाबा. अहो कसे आहात तुम्ही? कुठे आहात? असं निघून जातात का हो बाबा? नाही नाही, तसं काय नाहीये. आता बोलतेय ना मी नीट तुमच्याशी. ते काय नाही, तुम्ही लगेच घरी या. नाही लगेच घरी या, नाही तर मी कधीच बोलणार नाही तुमच्याशी. नाही हो बाबा, मला दुसरं काही ऐकायचं नाहीये. आणि काय हो मला सांगा, इथे आईची अवस्था काय झाली असेल याची काहीच काळजी नाही का तुम्हाला? ती चिठ्ठी वाचून आमचं काय झालं असेल काही पर्वाच नाहीये तुम्हाला? बरं बरं, ते जाऊ दे. आई आहे इथे, बोला तिच्याशी. आणि काय तुम्ही तिला फोन पण नाही केला तो बाबा? बरं ठीक आहे, तिच्याशी हॅलो हॅलो हॅलो. काय ग? काय झालं? कट केला फोन. बाबा पण ना असं काय करतात? आता एंगेज लागतोय. मेघना, मी काय म्हणते, तू लगेच ट्राय करू नकोस फोन. मे बी ते तुला परत डायल करत असतील. तू थांब जरा वेळ. नाही येते कोणाचा फोन. मी परत करते. हळू हळू. कोणी उचलत नाही हो माई. मी परत करते. असे कसे उचलत नाही? नको मेघना, त्यांना माझ्याशी बोलायची गरज वाटत नसेल, सोडून दे. सॉरी हा काकू, पण मला हे अजिबात पटलेलं नाहीये. इथे तुमची काय अवस्था झाली असेल याचा साधा विचार सुद्धा केला नाही त्यांनी. बरं, फोन करून तुम्हाला एवढं कळवलं सुद्धा नाही की मी इथे सुखरूप आहे म्हणून. आता सुद्धा मेघनाशी फोनवर बोलल्यानंतर मेघना म्हणाली ना की आईला देते फोन म्हणून, तर त्यांनी फोन तिथून कट केला. अहो हे किती इन्सल्टिंग आहे. सॉरी हा काकू, तुम्ही आता मेघनाला म्हणालात ना की सोडून दे म्हणून. मी सांगते तुम्हाला, फोनचं तर राहू द्या, तुम्ही त्यांनाच सोडून द्या. अर्चू, अहो हे काय बोलताय ताई तुम्ही?
बाबा तिच्याशी फोनवर बोलले नाहीत म्हणून काय लगेच वेगळं व्हायची भाषा करायची? हे बघ मेघना, आय एम सॉरी. म्हणजे म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू तो नव्हता. अगं मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जशाच तसे या बिचाऱ्या इथे त्यांच्याशी बोलण्यासाठी जीव गोळा करून बसल्यात आणि त्यांना त्यांना यांची पर्वाच नाहीये. याला काय अर्थ आहे? अहो पण ते काही स्वतःच्या फोनवरून नव्हते ना बोलत. पब्लिक फोन असेल तर तिथे काय सिच्युएशन आहे, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला काय माहित? तुम्ही म्हणजे एकदम टोकच गाठलत. बाबांना सोडून जा म्हणालात. अगं मेघना, त्यांना तसं म्हणायचं नसेल ग, सांगितलंच ना त्यांनी. ए मेघना, बाई खरंच सॉरी. हे बघ, म्हणजे मी मगाशीच म्हणाले ना, माझा तसा काही हेतू नव्हता. म्हणजे कोणाला दुखावण्याचा, अपमान करण्याचा माझा खरंच काही हेतू नव्हता. पण मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. आणि ना मी ऑब्झर्व केलंय, काकू ना त्यांच्या बाबतीत नेहमी गप्प बसतात, त्यांची पर्वा करतात. म्हणून ना त्यांना काय वाटतंय याची काळजीच कोणी करत नाही. आता तूच सांग मेघना, उद्या जर आपले नवरे आपल्याशी असं वागले तर आपण फाटकन बोलून मोकळे नाही होणार का? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की यांनी सुद्धा तसंच करावं. ठोशाला ठोसा.